आजची सकाळी हॉस्पिटलमध्ये झाली होती, कारण मम्मीला तर ऍडमिट केलं होतं दवाखान्यात. त्यामुळे तिच्या सोबतीला मीच राहिलो होतो दवाखान्यात. दवाखान्यात राहायचं म्हटलं की नको वाटतं, तर दवाखान्याच्या वासाने आणि तिथले पेशंट बघूनच नको नको वाटतं. काय करायचं, नको तेच पुढं असतंय आपल्या. तर असो, तिथून घरी आलो, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि गेलो टेरिसवर. उन्हाळा तर चालू झालेला आहे, त्यामुळे उन्हाळी कामं पण चालू होतात बायकांची. दीदीने ह्या शेवाळ्या आणल्या होत्या, त्याच मला उन्हात घालायच्या होत्या. काय शेवाळ्या पटकन उन्हात घालून त्यावर अशी ओढणी झाकून घेतली, कारण धूळ बसू नये म्हणून. तर खूप लागत होतं, त्यामुळे पटकन आवरून खाली जायला निघालो. दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा जरा लवकरच चालू झालाय आणि जरा कडक आहे असं वाटतंय. पर्यंत दीदीने डबा भरून ठेवला होता, तोच घेऊन निघालो मम्मीकडे. गेल्या पहिले तर मम्मीला जेवण वाढून घेतले, कारण आज जरा कामामुळे उशीर झाला होता जेवण आणायला. दुपारी थोडा वेळ तिथेच दवाखान्यात आराम केला आणि संध्याकाळी आलो घरी. मस्त भूक लागली होती म्हणून चहा खारीचा प्लॅन केला. ही दाजींच्या ऑफिसमध्ये सॅम्पलसाठी प्रीमिक्स आलतं चहाचं, त्याचा चहा बनवायचं आज ठरवलं होतं. मिक्स तर एक नंबर होतं, 2 मिनिटातच चहा बनत होता. तर हा बासुंदी चहा फ्लेवर होता आणि हो, हा चहा गाळायचा नव्हता, तरीही मी गडबडीत चहा गाळून घेतला. असो, त्यानंतर चहा खारी एन्जॉय करून घेतली आणि संध्याकाळी दिवाबत्तीची तयारीला लागलो. संध्याकाळी कशी दिवाबत्ती केली की घर एकदम प्रसन्न होऊन जातं. जरा गडबडच होती, कारण मला पुन्हा आणि संध्याकाळचा डबा घेऊन मम्मीकडे जायचं होतं आणि हो, रात्री झोपायलाही मी देखील तिकडं होतो. मुळे पटकन असं घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि मी गेलो दवाखान्यात. तर चला, आजच्यासाठी एवढं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि हो, कमेंट करायला विसरू नका बरं का.